नमस्कार मैत्रिणींनो. तर आत्ता वाजलेत, घड्याळात दिसत असेल 11:15 झालेले आहेत आणि आत्ता मी ब्लॉग स्टार्ट केलेला आहे. तर मी कालच्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की मी ब्लॉग लवकरच टाकेल. तर आजपासून सुरुवात करते आहे. बघू आता कसं जमतंय ते. तर आत्ता बाहेर पाऊस चालू आहे. तुमच्या इकडे पाऊस आहे का? मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. सकाळपासून उघडला होता, आत्ता परत चालू झाला आहे आणि आत्ता माझं चाललेलं आहे स्वयंपाक. तर आत्ता मी स्वयंपाक बनवत आहे. तर भाजी काय केली तर ती सांगते. कोबीची भाजी केली आहे आणि शेपू ही शिजत आहे. म्हणजे 2 भाज्या केलेल्या आहेत. अजून मला चपात्या पण करायच्या आहेत. आणि आमच्या इथे ना फळाचा टेम्पो आला आहे. मला बॅकग्राऊंडला आवाज येत असेल. फ्रूटवाला टेम्पो आलेला आहे. आज तर त्याच्याकडे चांगली पण असतात, खराब पण निघतात त्याच्यामध्ये. त्यामुळे मी काय शक्यतो घेत नाही. ते काही निवडून वगैरे देत नाही. तुम्हाला तर सगळ्यांना माहिती असेल. टेम्पो म्हटले की ते काही निवडून देत नाही, सरसकटा देत असतात. आणि त्यांचा थोडासा भाव कमी असतो. 4-2 रुपयांनी ते कमी विकतात, म्हणजे कमी किमतीने विकतात. पण खराब माल असतो, त्याच्यामुळे शक्यतो नाही घेतलेलं चांगलं. खाण्याच्या वस्तूमध्ये तडजोड कधीही करायची नसते. तर आजपासून आता मी ब्लॉग टाकायचे चालू केलेला आहे. आणि हा माझा नवीन चॅनल आहे. तसं पाहायला गेलं तर वर्ष झालेलं आहे, पण मी ह्या चॅनलकडे लक्षच देत नव्हते. कारण माझा दुसरा एक चॅनल आहे, त्याचं नाव आहे कल्याणीज गॉड्स वर्ल्ड. तर तो चॅनल आहे. मी तिकडे जास्त व्हिडिओ टाकत असते. रोज नाही जमलं तरी मी दिवसाआड तिकडे व्हिडिओ टाकत असते. आणि इकडे जास्त लक्षच मी देत नव्हते. पण म्हटलं चला, नवीन चॅनल म्हणजे माझ्यासाठी तर नवीनच आहे. कारण फक्त 31 सबस्क्राईब आहेत आपल्या चॅनलवरती. तसं वर्ष होऊन गेले. कारण व्हिडिओ न टाकल्यामुळे मग सबस्क्राईबसुद्धा वाढले नाही आणि व्ह्यूज पण कमी आहेत. तर म्हटलं चला आपण ट्राय करू, व्हिडिओ टाकत जाऊ, म्हणजे आपोआपच आपले सबस्क्राईब जॉईन होतील. आणि माझ्या चॅनलवरती छान छान ब्लॉग तुम्हाला पाहायला मिळतील. मी खूप फिरत असते. तर तिकडे गेल्यावरती पण जे काही व्हिडिओ असतील ते मी टाकत जाईल. किंवा बाहेर गेल्यावर हॉटेल वगैरे काहीसुद्धा शॉपिंग वगैरे सगळे व्हिडिओ मी ह्याच्यावरती टाकत जाईल. त्यामुळे सबस्क्राईब नक्की करा. आणि मी कुठे राहते हा सुद्धा बऱ्याच लोकांना प्रश्न पडतो. तर मी ते पण एका व्हिडिओमध्ये सांगणार आहे. मी कुठं राहते, कोणत्या गावामध्ये राहते किंवा कोणत्या सिटीमध्ये राहते. तर कोणाला जर आयडिया असेल तर नक्की मला ते पण कमेंटमध्ये सांगा. तर आता खूप जास्त पाऊस चालू झालेला आहे. पाऊस काही उडायचं नाव घेत नाही. आणि पडला पण पाहिजे, कारण आपला वर्षभर जे आपल्याला पाणी लागतं त्याची सोय पाऊस करत असतो. 3-4 महिने पडून जातो, पण त्याची सोय पाऊस करून जातो. आणि मोठी जी झाडं असतात त्यांना फक्त पावसाळ्यातच पाणी मिळतं. लहान जी झाडं असतात त्याला आपण पाणी घालत असतो, म्हणजे चिकुंड्यान वगैरे मध्ये लावतो, त्याला पाणी घालतो. म्हणजे खूप मोठी झाडं असतात, खूप वर्षानुवर्ष जी जुनी झाडं असतात त्यांना फक्त पावसाळ्यातच पाणी मिळत असतं. वर्षभर ती हिरवीगार झाडं राहतात. सगळी परमेश्वराची कृपा आहे. माझं यूट्यूब चॅनल मी ओपन करायचं काय कारण आहे तर ते मी सांगते थोडक्यामध्ये. तसं पाहायला गेलं तर मी लॉकडाऊनपासून विचार करत होते की चॅनल आपण एखादा ओपन करावा. कारण मी लॉकडाऊनमध्ये खूप लोकांचे चॅनल पाहिले, खूप व्हिडिओ पाहिले. आणि तेव्हा मला विचार आला होता की आपला पण एखादा चॅनल असावा. तर मी बघता बघता 2-3 चॅनल ओपन केले. तर पहिला तर रेसिपीचा चॅनल ओपन केला आणि शॉर्ट व्हिडिओ त्याच्यावर मी टाकायचे, म्हणजे रील टाईप आहेत, सॉन्ग वगैरे टाकून खूप छान तो चालला होता. प्रतिसाद खूप छान मिळाला होता. पण काय माहिती तिकडे मी तर लक्षच दिलं नाही. असंच असतं माझं. आणि तिकडे लक्ष दिलं नाही. मी नवीन परत दुसरा चॅनल ओपन केला आणि तिकडे सुरुवातीला ब्लॉग टाकायला सुरुवात केली गणपतीमध्ये. आणि नंतर म्हणजे लॉकडाऊनमध्ये माझा विचार होता चालू चॅनल ओपन करायचा, पण मी तेव्हा काही चॅनल ओपन केला नव्हता. आत्ता केलेला आहे वर्षपूर्वी. तर ब्लॉगिंग चालू केले त्या चॅनलवरती. आणि नंतर मग स्वामींची माहिती वगैरे बरेच छान छान व्हिडिओ आहेत त्या माझ्या चॅनलवरती, बघू शकता. कल्याणीज गॉड्स वर्ल्ड असं नाव आहे त्या चॅनलचं. इंग्लिशमध्ये टाईप केल्यावरती ते नाव लगेच सर्चमध्ये येतं. आणि हा चॅनल माझा ब्लॉगिंगचा आहे. तर ह्याच्यावर पण बघू आता खूप छान छान व्हिडिओ मी टाकणारच आहे. आणि चॅनल ओपन काय केलं तर घरात माझा वेळ जात नसायचा, काम आवरले की मग काय करायचं.
तर त्यामुळे मग म्हटलं चला आपण पण चॅनल एखादा ओपन करावा, आपला पण वेळ जाईल आणि खूप छान असं शिकायला मिळतं. चॅनल ओपन केल्यावर खूप छान छान ॲप असतात, कसं एडिटिंग करायचं सगळ्या गोष्टी, आणि आपण सगळं शिकत जातो. आपल्यालाही कळत नसतं, आपल्यालाही पहिल्यांदा कळत की काय करायचं कसं करायचं, पण जेव्हा म्हणतात ना विहिरीत पडल्यावरती पोहता येतं, तसंच झालेलं आहे. खूप एडिटिंगचं पण खूप छान छान मला सगळं समजलं आहे, कसं करायचं काय करायचं. सुरुवातीला काही समजत नव्हतं, मी फक्त व्हिडिओ काढायचे आणि माझी मुलं मग ते एडिटिंग वगैरे सगळ्या गोष्टी करून पोस्ट करायचे, म्हणजे पब्लिक करायचे. पण मला पहिलं काही एवढं जमत नव्हतं. आणि नंतर मग मुलांना पण शाळा असते, अभ्यास असतो, मी असंच हातात घेतलं, म्हटलं बघू आपल्याला पण जमते का. सगळं हळूहळू शिकत गेले आणि आता खूप छान एडिटिंग पण जमते मला. तर नवीन आहे चॅनल, नक्कीच लाईक शेअर करा. धन्यवाद.